नमस्कार मित्रांनो, तर पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. सकाळचे 8:30 वाजतात आणि आपण चाललो आहे आज आलंबी आणायला. म्हणजे एवढे दिवस वाट बघत होतो ना आलंबीची, बापरे. जाता येताना रस्त्याला असा नजरच लावून होतो की आलंबी कधी निघते. तर ह्या टायमाला आहे ना, ह्या वर्षी हे 10-15 दिवस अगोदरचा एक नक्षत्र गेला त्याच्यामध्ये पण आलंबी उगवली नव्हती. आणि कालपासून आहे ना थोडी थोडी आलंबी उगवायची सुरुवात झाली. म्हणजे ही आलंबी आहे ना कमीत कमीत अजून 1 ते 2 दिवसच असते आणि वर्षातून एकदा येणारी भाजी म्हणजे ते आलंबी. तर बघूया आज आलंबी किती भेटते. आपल्यासोबत राजा आणि पप्पा असणार आहेत. भरपूर डोंगरा साईडला जाऊ आपण, लांबच्या साईडला, आणि त्या साईडला गेल्या वर्षी भरपूर मिळालेल्या. तर ह्या टायमाला बघूया किती मिळत आहेत. तर जाऊया आलंबीची आज मस्तपैकी भाजी पण बनवू आपण. बघा पप्पा इथं पुढे गेले आणि पप्पांना वाटतं एक दिसली कली उगवलेली. हे बघा, हे बघा इथं उगवले बघा, मस्त आहे. अशी एक असते तिथं, बरेच असे असतात. हे बघा, तर असे कले असे आहेत ना, हे चांगले आहे. हे बघा, ही जबरदस्त आहे एकदम. तर असे आलंबी आपल्याला भेटायला पाहिजे. मध्ये बघा किती उगवल्यात, एकच जागी आहेत काहीतरी 5-6 तरी आहेत वाटतं. आहेत, चांगले आहेत. ते बघा आहेत, 1 2 3 आहेत काहीतरी, पण बरेच आहेत. हे बघा एकच जागी अजून आहे ना. इकडे काल्या येत आहेत, हे बघा, बारीक बारीक दिसत आहेत ना. हे बघा काल्या येत आहेत अजून. आणि कुणीतरी नेलेले पण आहेत कुठून. हे बघा इथून, हे कालची आहे मला वाटतं कुठून नेलेली. हे बघा अर्धे तुटले. हा, अजून काल्या आहेत. इथं नंतर आलो ना तरी इथं मिळतील. तर बऱ्याच अशा हलव्या मिळतील आज. स्टार्टिंग तर चांगली झाली, नंतर मिळतील आपल्याला. चला, 2 काढल्या पुढं होतोस का? तर बघा हा जो पाट गेलाय ना, पाणी तो डायरेक्ट शेतामध्ये गेलाय. आणि जेव्हा आता श्रावण महिना वगैरे चालू होईल ना, तेव्हा मुरे मासे आणि कोली ह्याला भरपूर अशी चढते. तर ती आपण आहे ना इकडून पाट मोडून पकडत असतो दरवर्षी. तर ह्या वर्षी पण येऊ आणि व्हिडिओ बनवू येतो चांगले. तर बघा मस्त पाणी होतं बघा बारक्या पाटात. आणि पुढे आहे मोठी वाल, ती बघा तिकडं राजा आहे तिकडं. हे बघा इकडं आपण मोठ्यावाल्यात पोचलोय आणि आलंबी भेटले आज मस्त. म्हणजे मजा येणार आहे आज आपल्याला. भरपूर वरच्या डोंगरा साईडला जायचं आहे, म्हणजे मला आलंबी चांगली मिळू शकते. तिथं मला लांबूनच एक कधी दिसले. आणि मित्रांनो पाऊस पण चालू बघा, पाऊस पण चालू झाला. पाऊस नाही पाहिजे तर भिजून जाऊ. तिकडंच आहे ना चांगल्याच काले आलेत बघा समोर. जबरदस्त, हो हो जबरदस्त आहेत काल्या. काल्याच्या काल्याच आहेत नेमक्या बघा. त्या अख्ख्या निघाल्या ना तर बरं. हा बघा ह्या अशा अख्ख्या निघत आहेत. एक इथं बारीक आहे, अजून इथं यायला पाहिजे. कारण इकडे बघू शकता बघा, इथं पण उगवते बघा, इथे बारीक. इथं अजून होतील संध्याकाळपर्यंत. आई शपथ, अर्धीच निघाले, अर्धवट निघाले. हे बघा इथं आहेत अर्धे, ते बघा तिकडे पण आहेत. हे बघा अर्धवट निघून मजा नाही. बघा इथे काय अजून वरती शेतामध्ये फिरलो तरी मिळतील आपल्याला. हा बघा एवढ्या मिळाल्या, मस्त काल्या मिळाल्या त्या पण. पाऊस बघा चालू झाला जोरदार. आणि हा दिवस आहे ना कमीत कमीत वर्षातून एकदाच 1-2 वेळाच मिळतो. किती दिवस वाट बघत होतो आलंबीची आणि असतेच बघायला भेटले. रोज फेऱ्या मारायचो इकडे तिकडं, आलंबी उगवले काय तर कधी मिळाली नाही बरेच दिवस. म्हणजे हे महिना गेला. मागच्या नक्षत्रामध्ये निघतात खास म्हणून, जो मागचा नक्षत्र गेला त्याच्यामध्ये निघतात भरपूर. आणि तेव्हा निघाल्या नाही, तर आत्ता भरपूर असं मिळत आहेत. पप्पानी पण तिकडे निवडल्यात. आणि अजून आपण वरच्या डोंगरात जाऊ ना, तिकडे असे बरेच मिळतील. जाऊया पटापट. बघा आपण जिकडे चाललो आहे ना, तसे असे झिरपाटे लागतात बारीक बारीक, जी शेतामधून अशी पाणी घ्यायला काढलेली. इकडे पोचले वरच्या साईडला.
शेती सोडली आपण आणि चाललोय डोंगरा साईडला. पुढे तो डोंगर दिसतोय ना, त्या डोंगरातून असं जाऊन आपण ह्या डोंगरात उतरू पलीकडं. एक कली मिळाली तिकडं आणि इथं बघा इथं 2 आहेत मस्त टोपीच. अक्की निघते का बघा, अक्की निघाली बघा. हे बघा अक्की निघाली एकदम. बरेच लोकांनी नेलेले आहेत आणि हे जरा लेट आलेले अळंबी आहे, कारण तिथे बघितले ना तर त्या साईडला लोक घेऊन गेलेले आहेत. हा बघा मस्त आहे ना, कलीच मिळाली डायरेक्ट. ह्या काली असल्या ना तर भारी, पण अख्ख्या यायला पाहिजे. बघा आले तरी पण बऱ्यापैकी एक आहे कली. आज सगळीकडेच अळंबी उगवले. हे बघा इथं आहेत बऱ्याच. हे बघा इथं पण आहेत, इथं बघा 4 आहेत. हे बघा इकडे एक आहे आणि तिकडे आतमध्ये पण आहेत. ते बघा ते बरेच उगवलेत, काल्या डायरेक्ट. दुपारी आलो असतो तर असे पूर्ण उपलेले भेटले असते. आज मस्त कल्या मिळाल्यात बघा. हा अक्का निघायला पाहिजे, निघायला जमते. द्या 2 आहेत. हे बघा किती भेटल्या एकच जागी. काल्या भेटल्या का भारी. हे बघा चला जाऊया. हा बघा इथं पप्पाला मिळाल्यात 2-3 आहेत काय. मस्त काल्या भेटल्या रस्त्याच्या बाजूलाच. बापरे इकडं बघा, हे बघा इकडे बघा पूर्ण भरले बघा. अळंबीत अळंबी आहे ते बघा. पूर्ण आहे ना तर पुरच बघा, पूर्ण आहे बघा. इकडं ह्या साईडला त्या साईडला पण आहेत खाली. अजून येत आहेत, नंतर यायला पाहिजे. अजून येता येत 10 निघाल्या. अख्ख्या अशा निघायला पाहिजे. 12 त्या शेळ्याखाली शेवाखाली नाही आहे घर त्यात. एका एक तिथं आहे वाटतं एक शेवाखाली. 12 निघाल्या. 13 आहे. चल एक चांगल्याच इथे भेटलं, एक जागी चांगल्याच मिळालं. चला चाललोय मोठ्या जंगलात आता. वरती पूर्ण डोंगर भाग लागलाय, खालच्या साईडला वाल वाहते. कधी कधी आहे ना इकडे पण असे भरपूर उगवतात. त्याला ताण लागले, पहिलं पाणी पिऊन घेऊ. बघा ह्या साईडचा सीन बघा कसला वाटतोय, जबरदस्त. तिथं पण आलबी आहे वाटतं एक, जबरदस्त सीन वाटतं ह्या साईडचा. खोल आहे दरी एकदम, मी बाजूला सुद्धा वाट गेली पायवाट. बघा इकडनं पाय घसरला की खाली. राजा बघा आल्या आल्या पाण्यात उतरला आणि बसला पाण्यात. पहिली ही जागा आहे ना, आम्ही इकडे कोसमगार बोलतो, ह्या साईडून आपल्या गावामध्ये पाणी घेतलेला. आणि एवढा मोठा आंबा आहे, आता पूर्ण जुना आंबा झाला त्याच्यामुळे आहे ना बघा असं फांद्या वगैरे पडतायत मोठ्या मोठ्या साईडच्या. तर कोसमगणीला पोचलोय आपण. राजा मस्त इकडे पोहतोय. अजून आपल्याला आहे ना ह्या डोंगरात वर जायचं आहे वरती. हा बघा
बघा इथं आहेत नाही, हा मला ह्या साईडला आहे ना बारकी बारकी झिरपाट भरपूर असतात. बघा इकडे पण आहे एक बारीक, आणि आपण जिथं आता पाणी पियालो तो एक, अशी अशी बरीच अशी झिरपाट आहेत बारीक बारीक. आणि ह्याला खिकडे मजबूत मिळतात रात्रीची. तर आपल्याला इकडूनच चालायला लागेल. तिकडे वरती पप्पा आहेत, तिकडे वरती पप्पा आहेत. अशी बारीक बारीक झिरपाट आहे ना, त्याला असे चिंबरं मिळतात भरपूर. तर हा असा चढाव चढून आपण वरच्या साईडला जाऊ. आणि हा चढाव आपण वरती चढून गेलो ना की मोठ्या मलशी आहेत, म्हणजे मोठे मोठे मलशी आहेत, त्या साईडला आलंबी मिळायचा जास्त चान्स असतो. तर हा पहिला बघा इकडं असं थोडासा नॉर्मल चढाव आहे. हा चढल्यानंतर आहे ना वरती मलशी लागणार आहे, तर त्या साईडला बऱ्याच आलब्या मिळू शकतात आपल्याला. चला पहिला चढाव चढूया. ओके, पप्पा त्या साईडून गेलेत, आपल्याला इकडून शॉर्टकट जायचं आहे. बापरे, मच्छर एवढी आहे ना, डेंजर चावते मच्छर. जंगलात आलो का हाच एक मच्छरचा त्रास भरपूर असतो. ते बघा ही कसली आलंबी आहे ना, नक्की कमेंट करून सांगा. आमच्याकडे हे जास्त कोण खात नाही, म्हणजे खायचे लोक अशी बोलतात, पण बाकी साईडला खातात हे आलंबी, बारीक भावनावरची आलंबी. हे बघा ही भावनाची आलवी इकडे उगवले बघा किती. हा बघा इकडे भरलाय पूर्ण, दाखवतो तुम्हाला. हे बघा भरपूर आहेत, मच्छर भरपूरच आहे, आणि त्याच्यामध्ये असे अर्धी तुटली. हे बघा इथं पण मस्त कला जबरदस्त बघा. आणि ह्या साईडला एक आहे उपाडलेली. काय काय ठिकाणी ना अशा पूर्ण उपाडलेल्या घेत नाही, आमच्या इकडं अशा घेतात आणि बनवतात भाजी. तर आमच्या इकडे आहे ना अशा पण उपाडलेल्या घेतात, काय काही ठिकाणी घेत नाही. हे बघा लांबूनच दिसते आपल्याला. हे बघा कसली आहे भारी. हो भेटतात काय, ती बघा. आणि ह्या रानात मच्छर आहे ना, मच्छर बघू शकता किती फिरते. भरपूर अशी चावले हाताबिताला, भरपूर चावले मच्छर. मच्छर भरपूर आहे या साईडला, आणि मध्ये मध्ये असे एक एक दोन दोन आलंबे मिळत आहेत. तर हा डोंगर भाग आहे पूर्ण घनदाट जंगल, आणि या जंगलातून आपल्याला जायचं आहे पुढच्या टप्प्यात. तर त्या टप्प्यात जाऊन बघू तिकडे आलबे ऐकायचं. पप्पा तिकडे आहेत बघा, पप्पा तिकडे स्वतः आहेत, मी या साईडला बघतो असा जाऊन. राजा नुसता माकडांवर दिसतोय मग. कसला कातल बघाय बघा, जबरदस्त. पण पाणी नाही, कारण डोंगराकडचं पाणी आहे ना असं पूर्ण उतरून जातो फटाफट. जेव्हा पाऊस चालू असतो ना त्याच टायमाला ह्या साईडला पाणी असतो. चल चल पुढं. बरोबर ह्या साईडला माकड आहेत, त्यात राजा झोपत होता. वरच्या साईडला आहेत झाडांवरती माकडं. तर बघा चला यो राजा यो. पप्पानं बोललो त्या साईडून इकडे या ह्या साईडला, तर ते आवाज देतोय तरी पण कुठं लक्ष नाही देत. म्हणजे मला वाटतं ते तिकडेच राहिलं आणि तिकडंच त्या साईडला गेलं. चला बघू आपण ह्या साईडला जाऊन. राजा बघताय माझ्यासोबत, चला जाऊया आपण. पप्पानं आहे ना बरेच उशीर आवाज दिला. पप्पा इकडून म्हणजे त्या पलीकडे राहिले ना, ते तिकडेच राहिले. मला वाटतं ते तिकडं खाली उतरले असतील, आणि अजून आपण ह्या इकडेच आहे, त्यांची वाट बघत होतो इथं येतील म्हणून. आणि त्याला बोललेलो का ह्या डोंगरामध्ये येऊन थांबायचं, मग इथून आपण सोबत जाऊ. तर जाऊया आपण खाली उतरूया, पप्पा तिकडून गेले पण असतील. घनदाट जंगल आहे, वाटा पण पॅक झाल्यात पूर्ण. कसल्या वाटा पॅक झाल्यात. पहिल्या वाटा कसं चांगल्या असायच्या. डेंजरस मच्छर. इथून पहिला आपण बाहेर पडूया. पप्पा राहिले कुठे त्या साईडला गेले,
आपण बघू, डायरेक्ट खालच्या साईडला निघून जाऊ इथून. कारण मच्छर ह्या रानात भरपूर आहे. मगाशी एवढी चावली नाही, पण आता डेंजर चावते. शेतामध्ये वगैरे अशा शोधू आपण आलब्या. आणि हा जंगलामध्ये गेल्या वर्षी आलेलो तेव्हा भरपूर आलंब्या भेटलेल्या, लॉकडाऊनमध्ये पण भरपूर मिळालेल्या. त्याच्यामुळे असं वाटलेलं का भेटतील, मच्छर भरपूर आहे. चला इथून निघायचं बघू पाठवट. बरेच खाली उतरलो आणि ह्या साईडला आपल्याला लांबच तिकडून आलंबी दिसलेली. इकडे कुठेतरी 2-3 अशा काल्या होत्या. हा बघा इथं आहेत, आतमध्ये वाकून जावं लागेल. हे बघा ही एक कली इथं भेटली आपल्याला. म्हणजे कसं माहिती आहेत, ह्या बघा कल्याच्या कल्याच आहेत. इथं आतमध्ये पण आहेत. हे बघा असे 2-3 आहेत इकडे बघा. ह्या बघा आणि अजून बरेच आहेत. हे बघा आत्ता आत्ताशे येत आहेत. म्हणजे डोंगरात आलंबी झाले ना, अशा खुल्या जागी झाले. इथे मलसी वगैरे अशी चांगली सुटसुटीत जागा आहे ना, त्याच ठिकाणी अशा आलब्या झालेत बघा. म्हणजे उद्याला भरपूर उगवतील. अजून आतमध्ये आहेत त्या साईडला. कुठे बघितलं मी, ह्या बघा इथे. हा बघा असा, ह्या बघा किती आहेत ह्या साईडला. बघितलात पूर्ण काल्या काल्याच आहेत झालेल्या. ह्या बघा पूर्ण काल्या आहेत. या अर्धी चाली आणि मला वाटतं आत्ताच आलेत बाहेर. आहे बघा, हे बघा अशा काल्या आहेत. मस्त काल्या मिळाल्या बघा आपल्याला. हे बघा अजून एक आहे आतमध्ये इकडे बघा. हे बघा म्हणजे अशा बऱ्याच अशा ह्याच्यात काल्या उगवलेल्या. हे बघा अशा तरी मिळायला पाहिजे काल्या. ते बघा इकडं बैल चरतोय आणि असे बैल आहेत ना, गावा साईडला जायत नाही, गावात लवकर जायत नाही, असे वस्तीलाच राहतात. तर ह्या टप्परामध्ये आहे ना, हे बघा इकडं मस्त उगवले आलंबी. इकडं कले आहेत 1-2. हे बघा मस्त कली आले आणि ही थोडीफार उपडलेली आलबी आहे. आणि ह्या दशीमध्ये पण एक काला आहे बघा. हे बघा इथे थोडीफार चांगले मिळाले. बरेच टायमानंतर भरपूर फिरलो. बघा इथे काय, हा बघा मस्त काला उगवला आहे, कित्येक उगवतोय. नंतर ह्या जागी आलो ना संध्याकाळपर्यंत तरी उगवलेले भेटतील आपल्याला. ते बघा मस्त कलेच आहेत आपल्याला. जबरदस्त अर्धवट तुटला. हा बघा इथे काय, हा बघा त्या झाडाच्या पाठीमागे काय. हे बघा बघा मस्त असे जबरदस्त असे कले मिळाले बघा. आणि एवढा जंगल फिरून आलो, त्या जंगलामध्ये आपल्याला गेल्या वर्षी तर भरपूर मिळालेल्या, पण ह्या वर्षी झाल्यात नाही. मला वाटतं उद्या फेरी मारून बघू. त्या साईडला आलंबे भरपूर मिळतात. तर इकडे बघा कोणतरी गेले तिकडे माणसं, पायवाट इथं लागले बघा, पाय लागलेत. तर ते इथून गेल्यानंतर त्या उगवल्यात आलंबे. म्हणजे बरेच लोक ह्या साईडून गेले असतील. सॉलिड आहेत ना इथं, 2 आहेत, अर्धे झाले. बघा ही पूर्ण आली, मस्त मिळाले 2 कले आणि फुललेले आलंबे. ह्या साईडला बघा जेव्हा पहिली लोक शेती वगैरे करायची ना ह्या साईडची, ती जागा बघा कशी झाली आता. आणि हे बघा बघू शकता, ही सगळी शेती वसाड आहे, म्हणजे कोण करत नाही. आणि पहिली लोक इकडं शेती वगैरे करायची तेव्हा इकडे केल लावलेली आहे. तर ह्याची आहे ना भाजी बनवतात, असे बरेच व्हिडिओमध्ये बघितले. हे बघा मस्त इकडे चवळीची केली तयार झाल्यात बघा मस्त. आणि आपण पोचलोय अण्णांच्या शेतावरती. म्हणजे पहिली बघा गेल्या वर्षी ह्या 2 वर्ष आपण इकडे राखण करायला यायचो शेतामध्ये. आणि ती ह्या वर्षी शेती बघा सगळी लोकांनी टाकलेली आहे. इकडे हा अण्णांचा शेत होता आणि इथेच तुम्हाला माहिती असेल, हीच ह्याच्यावरच आपण झोपडी वगैरे बांधायचो वरती आणि इथे राखण वगैरे करायचो. इकडे शेती लावायची पहिले लोक, म्हणजे गेल्या वर्षीच आहे ना इथं अण्णांनी शेती केलेली. तिकडे पण खाली शेत वगैरे सगळी शेती केलेली ह्या साईडची. तर ह्या वर्षी आहे ना इकडे कोणीच शेती नाही केली बघा. म्हणजे आस्ते आस्ते आहे ना ह्या साईडची शेती पूर्ण लोक टाकत चालले आहेत. आणि जी रस्त्याच्या पलीकडे आहे आणि जी वालेच्या पलीकडे आहे ना तीच शेती लोक करतायत. तर बरेच वेळेला 2 वर्ष आहे ना कंटिन्यू आपण इथे झोपडीवरती राखण करायचो शेतीची, मस्त वाटायचा. तर आज बघा इथं काय असा वेगळाच वाटतं ह्या ठिकाणी, एकदम असं नाराज झाल्यासारखं वाटतं. म्हणजे शेती टाकलेली आहे तरी पण आहे ना ढोरं वगैरे यायला नको, त्याच्यामुळे असं पॅक करून ठेवलेलं आहे.
म्हणजे काहीतरी लावलं असेल अण्णांनी इकडे. हा बघा, हीच इथंच आपण झोपडी वगैरे बांधायचो आणि ते राखण करायचो. आणि ही बरेच वर्षापासून अशी झोपडी आहे. आज ह्यावरती कापड टाकलेलं त्याच्यावरती, कारण लाकडं वगैरे आहेत थोडीफार, म्हणजे शेतीची सगळी भांडपाला वगैरे लागतात. तरी पण आहे बघा, अण्णांनी इकडे बरेच अशी भेंडी वगैरे लावलेले आहेत. हे बघा, तर अण्णाने आहेत ना इकडे बरीच अशी भेंडी लावलेली आहेत. तरी बोला अण्णा गप नाही राहणार, काही ना काहीतरी करत राहतीलच. तर इकडे बघा मस्त आहेत ना, पूर्ण इकडे भेंडी आणि तिकडे कारांदे बोलतात ते लावलेले आहेत भरपूर असे. ते ढोरं यायला नको त्याच्यामुळं असे हे करून ठेवलेलं आहे मध्ये मध्ये. चला जाऊया, बारका झिरपट लागला आहे. झिरपट क्रॉस करून आपण त्या बांधावरून तिकडे जाऊ सरळ. एकदम लहान पेरू आहे पण तो पिवला झाला आहे. हे बघा, कशी बसली बघा. पूर्ण घामाघूम झालो. चला, अशा जास्त एक ठिकाणी अशा उगवलेल्या दिसल्यात नाही अजूनपर्यंत. म्हणजे गेल्या वर्षी अशा भरपूर उगवलेल्या एकच जागी अशा, म्हणजे 25-30 अशा एकदा. तर ह्या टायमाला तशा उगवलेल्या दिसल्या नाही. मित्रांनो पोचले घरी. हा, जाम लांब फिरून आलो. थोड्याशा मिळाल्या. पप्पाने किती आणले काय माहिती. तुम्ही नाही गेलो? तुम्ही आणला तुम्हाला भेटलं कलमालावर? ना, मी त्या सगळ्या फुटलेल्या आहेत लोकांनी तिथं खोपलीवरच्या. हा, एवढ्या भेटल्या, सगळ्या काल्या काल्या होत्या. काय आणणार भाकरी? आपल्याला वाटणे जाम घालायचे. का कसली भाकरी आहे ती? ही बोंबील आहे. बोंबील आहे. हा आलो, जाम फिरलो. एवढ्या द्या पाहिजे जे इथला. तीन प्रकारच्या आलूची ही करायची आहे. बिर्याणी, ग्रेव्ही, फ्राय वगैरे करायचं आहे. ही बनवणार आहे. चल जेवण. हा बघा, प्रियंकाच्या हातात बघा पूर्ण पारात भरले. तिकडे पिशव्या, इकडे कांद्या भरपूर आणून आणल्या. अर्ध्या पार्सल पण गेल्या. तो प्रियंका साफ करते तोपर्यंत मी बघून येतो अजून. चला, ते हे बघा इकडं प्रियंकाने आहे ना आलंबी बघा मस्त साफ करून घेतलेली आहे. पूर्ण टोप भरलाय आणि बरीच अशी आलंबी अजून आहे. ते आपल्याला उद्या बनवायची आहे. आणि आलंबीची रेसिपी, आलंबीची भाजी बनवण्यासाठी आहे इकडे टोमॅटो, मिरची, लसूण आणि कांदा कापलेला आहे. आणि इकडे आंबोशी घेतलेली आहे प्रियंकाने. आणि आपल्या इकडे मसाले, तर तोप वगैरे आहे ना, तोप आहे ना इकडे एवढा मोठा घेतलेला आहे. तर प्रियंका बनवणार आहेत मस्त की आलंबी. बरेच दिवस वाट बघत होती. असं वाटलं की भेटणारच नाही ह्या वर्षी आपल्याला आलंबी टाकायला, पण भेटली. मस्त भेटली, पण मस्त भेटली. एकदम मजा आली. तू पण टाकलेस ना व्हिडिओ? टाकणार आहेस ना? हो, मी पण टाकणार आहे आणि नक्की बघा, तुम्हाला आवडेल. प्रियंकाच्या चॅनलची लिंक खाली देतो. तिच्या चॅनलवर पण जाऊन बघा. तिने पण भरपूर आलंबे आणला आईने आणि तिने जाऊन, आणि मी आणि पप्पा गेलेलो. तर सध्या लाईट गेले त्याच्यामुळं आपलं हे बघा इकडं बॅटरी वगैरे लावले, चाललाय सूट आपला. ते बघा इकडं पहिलीच सुरुवातीला आपण तेल टाकूया. हे बघा, तेल घेतलेलं आहे. तेल चांगलं गरम करून घेऊया. ती घेते, मटेरियल जास्त आहे आलंबीचा त्याच्यामुळे थोडी जास्त घेतली मिरची. आणि मिरची तिखटवाली आहे त्याच्यामुळे 4-5 घेतल्यात मी. आणि इकडे लसूण घेते, लसूण पण आपण टाकून घेऊया. तर इकडे बघा आपली लसूणनी मिरची झाली फ्राय. आणि आता त्याच्यामध्ये आपण कांदा ॲड करणार आहे. कांदा टाकून घेऊया. बराच सारा कांदा घेतला आहे कारण की आलंबी पण भरपूर आहे आपली, तर भरपूर सारा कांदा घेतला. कांदा पण नीट भाजून घेऊया आपण. कांद्याला मस्त कलर येऊन देऊया, लाल कलर. आणि आई बघा इकडे काय करते, इकडे आलंबी काढून घेतलेली आहे थोडी, आणि त्याला असे हळद, अख्खा गरम मसाला वगैरे सगळा मसाले मिक्स केलेत.
आणि हे फॉईल पेपरमध्ये बनवणार आहे बघा, इकडे फॉईल पेपर आहे त्याच्यामध्ये बनवणार आहे. बघूया कशी होते, तंदुरी टाईप एकदम. त्यात थोडी लसूण पण टाकू आपण त्याच्यामध्ये आणि हे त्या फॉईल पेपरमध्ये मिक्स करणार आहे. ही एक मी पहिल्यांदा ट्राय करणार आहे, म्हणजे ही पण आहे ना अशी पहिल्यांदा ट्राय करायची आहे. बघूया कशी होते, नेक्स्ट टाइम बनवू आपण. हे बघा अशी झाले, मस्त तयार. ही ठेवून बघ कशी होते. लाईट येऊन दे. जर चुलीमध्ये ठेवून ये ना, ही चुलीमध्ये डायरेक्ट ठेव. प्रियंकाने एक मस्त टोमॅटो टाकूया. ना कांदा काढायचा. हे बघा आई इकडं तोपर्यंत इकडं चुलीमध्ये टाकते बघा. मस्त फॉईल पेपरमध्ये आलंबी निकाऱ्यावरती ठेव मस्त. मग त्याच्यावरती इस्तो तर थोडी फाटी पण लावायला लागतील ना. नाही बरोबर आहे. होईल लागेल. त्यामध्ये आपण हळदी पावडर टाकणार आहे. लाल मिरची पावडर. आपले आलंबी जास्त आहे त्याच्यामुळे थोडं जास्त मसाला, गरम मसाला. आणि इकडे आंबोशीची फुलं घेतलेली आहे आंबटपणा येण्यासाठी. आपण टोमॅटो पण टाकलेला आहे आणि आंबोशी पण. हे बघा इकडे आपण आलंबी टाकून घेऊया. भरपूर सारी आहे. बापरे, एवढी साफ करायला टाइम गेला. टाइम भरपूर गेला. टाक डायरेक्ट आता पलटी. एवढी शिजल काय? शिजल. ह्याच्यामध्ये आपण पाणी नाही टाकणार आहे, फक्त मीठ टाकू आणि वाफेवरती. हे बघा किती तो भरला आहे ना, म्हणून तो भरला. मोठा घ्यायला पाहिजे. ते मिक्स करायला जमेल काय? कमी करू. भरपूर झाली. आता ही एवढी आलंबी दिसते, पण आता शिजल्यानंतर कमी होईल ना भरपूर. आणि ह्याच्यामध्ये पाणी बिलकुल नाही टाकायचं, वाफेवरती होऊन द्यायचं आणि शिजल्याच्या नंतर कमी होते. आणि आता आपण मीठ टाकणार आहे चवीपुरतं. आपण आज बघा नेमकी लाईट गेले. लाईट नाही आहे. मग अशी कधी जायत नाही, पण आज भरपूर दिवसांनी लाईट गेले, ते अजून आले नाही. इकडे आलंबी मस्त आपली तयार. आम्ही ही आलंबी दुपारी आणलेली, पण कसं सर्वजण घरामधून 4-5 माणसं आलंबी शोधायला गेली. प्रत्येक जण आणत होता थोडी 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 करून फ्रीजमध्ये साठायला ठेवली. आणि एवढी साठली एकदाच. आणि आता संध्याकाळी बनवायला घेतली, तर साफ करताना एवढा वेळ झाला आणि लाईट पण गेली. बघा मस्त एकदम ग्रेव्ही झाली एकदम मस्त. पाणी जरा पण टाकलेलं बिलकुल नाही. नाही टाकलेला, बिलकुल नाही. फक्त वाफेवरती ठेवलेला मीठ टाकून. मी बघा कशी ग्रेव्ही मध्ये तयार झालेली. जबरदस्त असा वाटतोय. स्मेल तर जबरदस्त झालाय. स्मेल आहे ना जबरदस्त येतोय. हे बघा मस्त ह्याच्यात पण तयार झाली आलंबी. जबरदस्त. सॉलिड एकदम. जे फॉईल पेपर मध्ये आपण आलंबी बनवली ना आईने, ती टेस्ट करून बघूया. चालेल. थोडासा मीठ जास्त आहे. इकडे घेतली आपण मस्त आलंबीची भाजी. आणि मगाशी जेवलो होतो, अगोदर आलो ना तेव्हा भरपूर भूक लागलेली. तर मित्रांनो भाजी आहे ना एकदम भारी झाली. एकदम म्हणजे एकदम भारी झाले. मस्तपैकी पटापट जेवून घेऊया आणि झोपतो पहिला, कारण काल 3-4 दिवस आहे ना सतत जागरण आहे. कधी म्हणून पटकन इकडं आहे ना जेवून घेऊ. तर मित्रांनो ही व्हिडिओ तर स्टॉप करतो. जशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ नक्की लाईक करा. चॅनलवर कोण नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. असेच नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल. तर चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय.